देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधियेल्या देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधियेल्या हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असोनी संसारी जीवे वेगू करी असोनी संसारी जीवे वेगू करी वेदशास्त्रू बारी बाह्य सदा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुना ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुना द्वारकेचा राणा पांडवा घरी हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी विठ्ठल अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम हृदयम मधुरम गमनम मधुरम मधुराधिपतेरखिलम मधुरम कलावज्ञ जियोदरार्थावतारम कलंकांक तेजोदिकामोदिवक्रम कलानीशवादापनोदार दक्षम समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवम पांडुरंग ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा वरम पुंडलिकाय धातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंग करो प्रथम पांडुरंग करो प्रथम पांडुरंग करो प्रथम पांडुरंग करो
मन मन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्सले गलेवलंबे लंबितं भुजंग तुंग मालिका डमड्डमड्डनमड्डनादमत्त निर्जरी चकार चंड तांडवं तनु शिव शिवं शिवं ओम नमः शिवाय 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महासंत भगवंत वेदसुज्ञ वारकरी संप्रदायाचा कळस असणारे ज्ञानोबराय यांचा अवघा 4 चरणांचा अभंग आजच्या कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलाय. सर्वांच्या पाठातील अभंग आहे. नवे तर हरिपाठातल्या पहिल्याच क्रमांकाचा अभंग आजच्या कीर्तनरूपी सेवेकरिता निवडला आहे. विठ्ठल अभंगाच्या भावार्थाकडे वळण्यापूर्वी अल्पसहा परिहार देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे. तो म्हणजे असा की आपण या ठिकाणी काय निमित्ताने एकत्र जमलोय. काय निमित्ताने एकत्र जमलोय कुणी सांगू शकेल का? महिलांना बोलायला नाही जमत. मुख्य आहेत वाटतं सगळ्यांना. मुख्य बोलत जा. 16 सोमवार समाप्तीनिमित्त आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. तरी या ठिकाणी काय निमित्ताने जमलोय तर 16 सोमवार ह्याची समाप्ती निमित्त आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. म्हणून या ठिकाणी मला इथे येण्याचा योग आला हे मी माझे परम भाग्य समजते. कारण ऐका, सपने तो जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है. अरे जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है लेकिन हर किसी का सपना पूरा नहीं होता. उसी तरह इस धर्म मंडप में भी हर कोई आना चाहता है लेकिन वही आता है जिसे भगवान बुलाता है. ज्याला तो भगवंत बोलवतो ना तो ज्या धर्म मंडपात येऊ शकतो. कोणाचंही काम नाही. ऐका, भावार्थाकडे वळण्यापूर्वी मी काही 3 गोष्टी सांगणार आहे ते तुम्ही पाळायचे. पाळणार ना? तोंडाने बोला. पाळणार ना? पहिली माळ घालाय सांग. पहिला नियम असा, कीर्तनात बसल्याच्या नंतर सगळ्यांनी ताट बसायचं. न हालता न डुलता एकदम ताट बसायचं. शेवटपर्यंत ताट बसायचं. दुसरा नियम असा, चेहरे नेहमी हसरे ठेवायचे. कारण ऐका, टेन्शन कशाचं घेताय? कारण घेणाराही देवे आणि देणाराही देवे. तुम्ही टेन्शन कशाचं घेताय? हसरे चेहरे ठेवून बसायचं. तिसरा नियम असा, ज्या वेळेस इथं विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्यावेळेस सर्वांनी हाताने नामस्मरण करायचं आणि मुखाने टाळी वाजवायची. बरोबर ना? बरोबर का? नाही मग कसं? मुखाने नामस्मरण करायचं आणि हाताने विठ्ठल विठ्ठल भजन करायचं. तरच मला असं वाटेल की माझं आजचं कीर्तन सफल झालं. विठ्ठल विठ्ठल. अभंगाचा भावार्थ असा आहे. या अभंगामध्ये ज्ञानोबराय सांगतात, देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधियल्या देवाच्या दाराबंदे. क्षणभर जरी उभं राहिलं ना तरी आपल्याला 4ही मुक्त्या प्राप्त होतात. तर 4 मुक्त्या कोणत्या हे मी तुम्हाला सांगणारच आहे. पण याआधी आपण सर्वांनी भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. अंतःकरणापासून त्या भगवंताचं नाव घेतलं पाहिजे असं ज्ञानोबराय सांगतात. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. एक साधक असाच ज्ञानोबरायांकडे आला आणि ज्ञानोबरायांना म्हणाला, ज्ञानोबराय आम्हाला काही प्रपंच वगैरे आहे की नाही की आम्ही सारखं देवाचं नामस्मरणच करायचं. त्यावेळेस ज्ञानोबराय म्हणाले, अरे आसोनी संसारी जीवे वेगू करी वेदशास्त्रो बारी बाई असत. ज्ञानोबराय म्हणाले, अरे तू भक्ती करून संसार करू शकतो. आपणही करू शकतो ना, भक्ती करून संसार करू शकतो. आता ऐका महिला मंडळ, तुम्ही सणाला पुरणपोळ्या करता बरोबर? इकडं नाही करत का?
मग बोलत चला. मी सांगितले, सुरुवातीलाच सांगितले, माझ्यापाशी पडलेले तोंड घेऊन बसायचं नाही. ज्याला बसायचं त्यांनी लांब जाऊन बसा. अजिबात माझ्या कीर्तनात बसायचं नाही. स्वतःला केलेली पोळी केवढी असते हो? ताट भरून असते. आणि त्या भगवंताला केलेली एवढीशी सुद्धा नसते. असते का? नसते महाराज. पण तुम्ही कधी वर्णन केलंय का तो देव केवढा मोठा आहे? अरे आपण मंदिरात पुजतो तेवढा देव नाहीये. आपण मंदिरात पाहतो तेवढा देव नाहीये. आपण देवारात पुजतो तेवढाही देव नाहीये. एवढा मोठा विशाल देव आहे. एवढा मोठा देव आहे की आपण कल्पनाही करू शकत नाही. एवढा मोठा देव आहे आणि आपण त्याचं नामस्मरण करत नाही. म्हणून मी सांगितलंय, प्रत्येकाने हाताने नामस्मरण करायचं आणि तोंडाने टाळी वाजवायची. विठाला विठाला. महाराज कलियुग आहे. कलियुगामध्ये नामस्मरण केलं पाहिजे. बघा, कलियुगामध्ये प्रत्येकाच्या तोंडामध्ये देवाचं नाव हे आलंच पाहिजे. मग काय नाव घ्यायचं देवाचं? हरी 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 म्हणा वेळोवेळा. हरी 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 तुम्ही म्हणा रे सकाळ. हरी 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 तुम्ही म्हणा रे सकाळ. हरी तुम्ही म्हणा रे सकाळ. हरी 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 तुम्ही म्हणा रे सकाळ. तुझे माया जाळ तुटतील. तुझे माया जाळ तुटतील. तुझे माया जाळ तुटतील. तुझे माया जाळ तुटतील. हरी 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 तुम्ही म्हणा रे सकाळ. 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 म्हणा रे सकाळ. म्हणा रे सकाळ. वा, काय प्रमाण दिलं बाबांनी. सगळ्यांनी जोरदार टाळ वाजवा त्यांच्यासाठी. महाराज कोणती कला सोपी नाहीये. पखवाज वाजवतात पखवाजवाले दादा, ती कला सोपी नाहीये. त्यासाठी हाताचं रक्त करावं लागतं, घाम गाळावं लागतं तो पखवाज वाजवण्यासाठी. टाळ वाजवणं सोपं वाटतं, सोपं नाहीये. प्रत्येकाला वाटतं अरे कीर्तन करणं सोपं आहे. कोणतीही कला सोपी नाहीये. ज्याला जमलं त्यालाच जमलं. आता बघा या बाबांनी प्रमाण दिलं, हरी हरी म्हणा सकळ. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. आता तुम्ही सगळे झोपे गेलेत तरी हरकत नाही. माझं कीर्तन संपलं की मी सगळ्यांना उठून देईन. विठ्ठल मग प्रत्येकाने नामस्मरण केलं पाहिजे. आपल्याकडे कसं आहे, वार बदलला की देव बदलतात. आता सोमवार आला की भोले बाबाची भक्ती सुरू होते. हे भोळ्या शंकरा, हे भोळा शंकरा, आवड तुला बेलाचे, आवड तुला बेलाचे, बेलाच्या पानाची. हे भोळा शंकरा, हे भोळा शंकरा, आवड तुला बेलाचे, आवड तुला बेलाचे, बेलाच्या पानाची. हे भोळा शंकरा. सोमवार आला की भोले बाबाची भक्ती सुरू होते. सोमवार गेला
आला मंगळवार. मंगळवार आला की देवीची भक्ती सुरू होते. आईचा जोगवा जोगवा मागेला, जोगवा मागेला, आईचा जोगवा जोगवा मागेला, आईचा जोगवा जोगवा मागेला. मंगळवारही गेला. परत आला बुधवार. बुधवार आला की कोणाची भक्ती सुरू होते हो? पांडुरंगाची. बोलावा विठ्ठल पावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव, करावा विठ्ठल जीवभाव. येणे स्वच्छ मन झाले आभार, येणे स्वच्छ मन झाले आभार, येणे स्वच्छ मन झाले आभार, येणे स्वच्छ मन झाले आभार. झालं. बुधवारही गेला की आला गुरुवार. गुरुवार आला की स्वामी समर्थांची भक्ती सुरू होते. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. गुरुवारही गेला की आला शुक्रवार. शुक्रवार आला की परत देवीची भक्ती सुरू होते. परत देवीची भक्ती सुरू होते. गेला शुक्रवार की आला शनिवार. शनिवार आला की हनुमंतरायाची भक्ती सुरू होते. हे दुःख भंजन मारुती नंदन, सुन लो मेरे पुकार, पवन सुत विनती वारंवार, पवन सुत विनती वारंवार. शनिवारही गेला की आला रविवार. रविवार आला की खंडोबाची भक्ती सुरू होते. ओम वाघा सोम वाघा प्रेम नगर वारी, ओम वाघा सोम वाघा प्रेम नगरी वारी, सावधान भजने लागा जेव्हा करा कैवारी, सावधान भजने लागा पंचोरी मल्हारी तिवारी, माझ्या मल्हारी तिवारी, मल्हारी तिवारी, माझ्या मल्हारी तिवारी, मल्हारी तिवारी, माझ्या मल्हारी तिवारी, मल्हारी तिवारी, माझ्या मल्हारी तिवारी. झाला. गेला रविवारही गेला. परत सोमवार आला की भोलेनाथाची भक्ती सुरू होते. असंच आपण वार बदलला की देव बदलतो. तसं काही मिळत नाही महाराज. एकच देवाची श्रद्धा करा, तुम्हाला फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. बघा मी सांगून जाईन. एक हिंदूचा भक्त होता आणि एक मुस्लिमांचा एक भक्त होता. तत्वी नाम दृढ धरी मना, हरीशी करुणा येईल. एक तत्वी नाम दृढ धरी मना, हरीशी करुणा येईल. एक तत्व नाम दृढ धरी मना, हरीशी करुणा येईल. हरीशी करुणा ऐका सांगून जाईन. एक हिंदूचा भक्त होता आणि एक मुस्लिमांचा भक्त होता. दोघंही भक्तच होते. हे दोघेही जहाजेतून चाललेले होते. त्यांची जहाज बुडाली. बुडाल्याच्या नंतर ह्यांनी आपापल्या देवाचा दावा सुरू केला. आता मला सांगा, पुरुष वर्ग आणि महिला मंडळ, तुमच्यावरती संकट आलं की तुम्हाला कोण आठवतं? तुम्ही मुके आहेत का? मोठ्याने बोलत चला.
कोण आठवतं तुम्हाला? बघा, माझ्यावर जरी संकट आलं तरी मला देवच आठवतो हं. तोपर्यंत कोणालाही देव आठवत नाही. असंच एक हिंदूचा भक्त होता, एक मुस्लिमांचा भक्त होता, दोन्हीही भक्तच. परंतु त्यांची जहाज बुडाल्याच्या नंतर त्यांना आठवला देव. देव आठवल्याच्या नंतर जो मुस्लिमांचा भक्त होता त्याने त्याच्या देवाचा दावा सुरू केला. आता त्यांचा देव कोणता? तर अल्लाह. त्याने त्याच्या अल्लाहचा दावा सुरू केला. आणि जो आपला भक्त होता त्याने गणपती बाप्पाचा दावा सुरू केला. गान चतुराय गान प्राणाय गानंतर मनसे गान सुखाय गान मत्याय गानन सुख मनसे. मग त्याने गणपती बाप्पाचा दावा सुरू केला. आता सुरू केल्याच्या नंतर हा म्हणला हा काही धावूनच येईना, म्हणून ह्याने गणपती बाप्पाच्या पप्पाचा दावा सुरू केला. सुरू केल्याच्या नंतर आता गणपती बाप्पाचे पप्पा कोण? शंकर. महादेवाचा दावा सुरू केला. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय सोमेश्वराय शिव सोमेश्वराय हर हर भोले नमः शिवाय सोम शिवाय नमः सोम शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. आता यांनी भोलेनाथांचा दावा सुरू केला. सुरू केल्याच्या नंतर आता भोले बाबा म्हणले आता आपला भक्त खूप अडचणीमध्ये आहे, आपण त्याच्या वाचवण्याकरिता जावं. परंतु तोपर्यंत ती जहाज बुडून गेली. परंतु जो मुस्लिमांचा भक्त होता त्याने एकाच देवाचा दावा केला म्हणून तो वाचला. सांगायचं तात्पर्य एवढंच होतं की आपण कुठल्याही देवाचा दावा केला, कुठल्याही देवाचं तुम्ही नामस्मरण करा, काही करा, परंतु एकाच देवाचं करा. कारण की एकच देव तुमच्या मदतीला धावून येतो. नाहीतर मी मगाशीच सांगून गेले, वार बदलला की देव बदलतो, हे काही उपयोगाचं नाहीये. आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा. कोणी विनतीवा सुख नाय, केने 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 विनती सुख नाय. ये रती माई के दुःखाची जनाती, ये रती माई के दुःखाची जनाती, जन बिरजुला सुख नाय, जन विनातीला सुख नाय, जन विनातीला सुख नाय, जन विनातीला सुख नाय. ये रती माई के दुःखाची जनाती, ये रती माई के दुःखाची जनाती. म्हणून भगवंताचं नामस्मरण करा. आपण खूप पवित्र अशा मातीमध्ये जन्माला आलोय.
कशासाठी जन्माला आलोय तर ते भगवंताचं नाव घेण्यासाठी जन्माला आलोय बघा. म्हणून भगवंताचं नाव हे खूप श्रेष्ठ आहे. नामामध्ये भगवंताचं नाव खूप सारे. विठ्ठल विठ्ठल म्हणून नामस्मरण करत चला. ऐका, कुणीच कोणाचं नाहीये महाराज, कुणीच कोणाचं नाहीये. कोरोनाने आपल्याला दाखवून दिलं की कुणीच कोणाचं नाहीये. पुरुष वर्ग आपली सख्खी बायको जरी असली तरी ती कोरोनामध्ये अशी लांबून ताट फेकायची महाराज. फेकायची का नाही? काठीने ढकलायची ताट. हा बघा, काठीने ताट फेकायची, अशी लांबून ताट फेकायची. कोरोनामध्ये माणसांवर परिणाम झालाच झाला, परंतु तो गाण्यावर देखील झाला. तो कसा सांगून जाईल बघा. आता तुम्ही कुठेही गेलं, कुठेही गावाकडे गेलं तरी एकच गाणं वाजतं बघा. काळी मैना दिसतेस तरुण, होईन कोरोना जाशीन मरून, लोक तुला टाकतीन पुरून, गे भक्ती करून. मी तरी भक्ती म्हणले महाराजां, परंतु लोकांनी वेगळंच काढलं, त्याच्यावरूनही वेगळं काढलं बघा. काळी मैना आणली करून, ऊस तोडाय नेली धरून, काम तिला वैना म्हणून गेली काल पळून. विठाला म्हणून आपण या पवित्र अशा मातीमध्ये जन्माला आलोय. भगवंताचं नामस्मरण करा बघा. अरे आपल्या लहान लहान मुलांवरती सुद्धा चांगले संस्कार करा. अरे काय संस्कार केले माझे जिजाऊंनी शुरांवरती. जेव्हा महाराज म्हणजे गर्भामध्ये होते त्यावेळेस मासाहेब जिजाऊ रामायण वाचायच्या, महाभारत वाचायच्या. आणि आत्ताच्या बायका काय करतात? तो मोबाईल बघायचे, मोबाईल बघतात बघा. तेच परिणाम त्या मुलांवरती होतात, लहान लहान मुलांवरती होतात. म्हणून आपल्या लहान लहान मुलांवरती चांगले संस्कार करा. लहान मुलं एवढे विचित्र आहेत बघा. मी तुम्हाला सांगून जाईन. असंच आम्ही एकदा कार्यक्रमाला गेल्याच्या नंतर थोडासा वेळ होता कार्यक्रमाला. मी म्हटलं बातम्या पाहाव्यात. आमच्या संस्थेतल्या मुली आमच्या सोबत होत्या. मी म्हणलं बातम्या पाहाव्यात. तो लहान मुलगा होता. मी त्याला म्हणलं का रे रिमोट दे ना इकडं. तो म्हणला कीर्तन करायला आली ना, शांत बस. मी म्हणलं बरं. तेवढ्यात त्याच्या आईने त्याला तिकडून नावं दिला, अरे पप्पू इकडे ये. तो तिकडे गेल्याच्या नंतर मी तिथला रिमोट घेतला, चॅनल बदलते, पण तो चॅनल काही बदलत नव्हता. तो मुलगा पळत आला. मी म्हणलं का रे, चॅनलच बदलत नाही. मी किती बदलते परंतु बदलत नाही. तो म्हणला हा मला माहीत होतं, मी गेल्याच्या नंतर तुम्ही चॅनल बदलणार म्हणून मी रिमोटचे सेलच काढून ठेवले. विठ्ठल विठ्ठल एवढे विचित्र आहेत महाराज मुलं. म्हणून मुलांवरती चांगले संस्कार करा. जसे की राजमाता मासाहेब जिजाऊंनी शिवरायांवरती संस्कार केले. अरे काय संस्कार केले म्हणून काय संस्कार केले मासाहेब जिजाऊंनी शिवरायांवरती. एक वेळेस गावामध्ये तमाशाचा तंबू आला. त्यावेळेस राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंना छत्रपती शिवाजी महाराजांनी विचारलं, मासाहेब त्या ठिकाणी तमाशाचा तंबू आलाय, सगळे मावळे त्या ठिकाणी चालले आहेत, आम्हाला देखील त्या ठिकाणी जायचे. त्यावेळेस राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंनी फार सुंदर उत्तर दिलं. त्या म्हणाल्या, ऐका ना राज, मी लहानपणापासून तुमच्यावरती फार चांगले संस्कार केलेत आणि मी तुम्हाला बाया वाचवणारे राजे बनवले, बाया नाचवणारे नाही. याला संस्कार म्हणतात. म्हणून म्हणते, मुजरा माझा त्या मा जिजाऊला जिने घडविले त्या शूर शिवबाला. साक्षात होती ती आई भवानी, जन्म घेतला तिच्या पोटी शिवबानी. विठ्ठल विठ्ठल म्हणून सांगते, मुलांवरती चांगले संस्कार करा. भगवंताच्या नावामध्ये खूप ताकद आहे. ज्ञानोबा हेच महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. देवाची बारे उभाच्या ना बरे, देवाची बारी उभाच्या ना बरी, देवाची बारी उभाच्या ना बरे, देवाची बारी उभाच्या ना बरी, देवाची बारी उभाच्या ना बरी, देवाची बारी उभाच्या ना बरी.
भरे देवाची बारी उभा जन 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 भरे वनमुक्तिचारी साधियाला वनमुक्तिचारी साधियाला वनमुक्तिचारी साधियाला वनमुक्तिचारी साधियाला हरिमुख मना 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 वनमुक्तिचारी 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 हरिमुख मना 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 देवाची द्वारी उभा क्षणभरितेने मुक्तिचारी साधियल्या हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. म्हणून भगवंताचं नामस्मरण करा. ऐका, मी सांगत होते लहान मुलांवरती चांगले संस्कार करा, कारण ते एकदा का वाईट मार्गाला गेले की परत चांगल्या मार्गावरती येत नाही. आत्ताची मुलं पाहतोय आपण, गावागावात फिरतात, दारू पितात, व्यसन करतात. दारू ही खूप वाईट आहे महाराज, एवढे वाईट आहे दारू, एवढे वाईट आहे. दारूने कोणत्याही घराचं चांगलं झालेलं नाही. झालंय का बाबा? झालंय का? साक्षीदाराला चांगला गावाला कोणत्याच घराचं आत्तापर्यंत दारूने चांगलं झालं नाही. म्हणून दारू ही वाईट आहे, दारू पिऊ नये. ऐका, दारू पिल्याने खूप माणसं बिघडलेले आहेत. दारू काय? दारू ही वाईट आहे, एवढी वाईट आहे दारू, एवढी वाईट आहे. कित्येक तरी घरांची नुकसान ही दारूमुळे झालेली आहेत. बघा, एक उदाहरण सांगून जाईन. असंच आम्ही एकदा कार्यक्रमाला गेलो. गेल्याच्या नंतर
जात होतो. जात असताना आमच्या गाडीच्या समोर एक बाबा पडलेले होते. आम्ही म्हटलं यांना काय झालं. आम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. गेल्याच्या नंतर आम्ही डॉक्टरांना म्हणलो, डॉक्टर यांना सरळच होता येत नाही, यांना काय झालंय ते बघा. डॉक्टर म्हटले बरं. डॉक्टरांनी त्यांचे रिपोर्ट काढले, सगळे एक्सरे वगैरे काढले. डॉक्टर म्हणले महाराज ह्यांना तर काहीच झालं नाही. मी म्हटलं ह्यांना सरळच होता येत नाही आणि तुम्ही म्हणता काहीच झालं नाही. त्यावेळेस डॉक्टर म्हणले अहो ऐका ना, हे एवढी दारू पिलेत की यांनी दारूच्या नशेमध्ये शर्टचं बटन पॅन्टच्या बटनात गुतवलंय. आता मला सांगा यांना सरळच कसं होता येईल. विठाला विठाला एवढी दारू वाईट आहे. म्हणून प्रत्येक आईने आपल्या मुलाला छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार दिले पाहिजे. अरे काय संस्कार होते माझे शिवाजी महाराजांना. ऐका, जेव्हा हिंदू आणि मुस्लिमांची दंगल चालू होती त्यावेळेस मुस्लिमांच्या मुलीच्या मागे गुंड लागली. ती धावत होती, कोणी माझी रक्षा करेल का. ती गल्लोगल्ली हिंडत होती. त्यावेळेस तिला एक झोपडी दिसली. ती त्या झोपडीच्या दिशेने पळत गेली. गेल्याच्या नंतर तिने त्या झोपडीचा दरवाजा वाजवला आणि वाजवल्याच्या नंतर त्यामधून एक 21 वर्षाचा तरुण बाहेर आला. किती वर्षाचा? 21 वर्षाचा तरुण बाहेर आला आणि तिला म्हणाला, का ग ताई एवढ्या रात्री तू कुठे फिरतीये, अंधार पडलाय. त्यावेळेस ती म्हणाली, दादा ऐक ना, मला आजच्या दिवस इथे झोपण्यासाठी जागा दे, माझ्या मागे गुंड लागले आहेत. त्यावेळेस तो मुलगा म्हणाला, अगं मी हिंदूचा, तू मुस्लिमांची, मी तुझ्यावरती काही करू शकतो, तरी तू माझ्यावरती एवढा विश्वास ठेवला आणि मला म्हणते मला घरामध्ये घे. ती म्हणली मला आजच्या दिवस झोपू दे, मी तुला उद्या सगळं सांगेन. त्यावेळेस ती मुलगी झोपी गेली. हा मुलगा विचार करत होता, मी हिंदूचा, ती मुस्लिमांची, मी तिच्यावरती काही करू शकलो असतो, तरी ती एवढी गार कशी काय झोपी गेली. सकाळ झाल्याच्या नंतर ती मुलगी उठली आणि घरी जाण्यासाठी निघाली. घरी जाण्यासाठी निघाल्याच्या नंतर त्या मुलाने तिला विचारलं, अगं ताई मी हिंदूचा, तू मुस्लिमांची, तुला माहिती आहे ना मी तुझ्यावरती काही करू शकलो असतो, तरी तू एवढी गार कशी काय झोपी गेली. त्यावेळेस त्या मुलीने उत्तर दिलं, अरे दादा ऐक ना, अरे दादा ज्या वेळेस मी या झोपडीच्या दिशेने पळत होते त्यावेळेस मला या झोपडीच्या आतमधून एक प्रकाश दिसला आणि त्या प्रकाशामध्ये मला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो दिसला आणि मला माहीत आहे ज्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार आहेत ना त्या घरामध्ये स्त्रीच्या केसालाही धक्का लागणार नाही, म्हणून मी या दिशेने पळत आले. विठ्ठल विठ्ठल असे संस्कार माझ्या शिवाजी महाराजांवरती होते. बघा मी सांगून गेले, अरे मुजरा माझा त्या आजी जाऊ लाजीने घडविले त्या शूर शिवबाला, साक्षात होती ती आई भवानी, जन्म घेतला तिच्या पोटी शिवबाने, जन्म घेतला तिच्या पोटी शिवबाने. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, आज्ञा होती माझी जाऊची शपथ घेतली स्वराज्याची, आज्ञा होती माझी जाऊची शपथ घेतली स्वराज्याची, जनकल्याणाची शिकवणा जगद्गुरु तुकोबाची, जनकल्याणाची शिकवणा जगद्गुरु तुकोबाची, तो बापाचा बाप बाप शिवबा जन्मला, हा बापाचा बाप माझा शिवबा जन्मला, बापाचा बाप माझा शिवबा जन्मला, बापाचा बाप माझा शिवबा जन्मला, माझी जाऊची शपथ घेतली स्वराज्याची, आज्ञा होती माझी जाऊची शपथ घेतली स्वराज्याची, शपथ घेतली स्वराज्याची, शपथ घेतली स्वराज्याची, जनकल्याणाची शिकवणा जगद्गुरु तुकोबाची, बापाचा बाप माझा शिवबा जन्मला, हा बापाचा बाप शिवबा जन्मला, बापाचा बाप शिवबा
येतं, पण काही थाटात मेले महाराज. संभाजी महाराजांना ज्या असूडाने मारलं तो असूड खिळ्या आणि तांब्यांचा होता. एक झपका मारला तरी 4-5 माणसांचे तुकडे तो बाजूला करायचा आणि झालेल्या जखमेवर त्रास व्हावा म्हणून मिठाची आणि लिंबाची चोखण त्यांच्या अंगावरती केली जायची. एक वेळेस संभाजी महाराजांकडे एक गृहस्थ आला आणि म्हणाला, अरे संभा क्यों मर रहे हो? एक बार हमारी धर्म का स्वीकार कर लो, हम तुम्हें जिंदा छोड़ देंगे. त्यावेळेस संभाजी महाराज म्हणाले, अरे हा शिवबाचा छावा आहे, तुझ्यासारख्या हलकट कुत्र्यासमोर झुकणार नाही. हा शिवबाचा छावा आहे, तुझ्यासारख्या हलकट कुत्र्यासमोर झुकणार नाही, मरेन पण वाकणार नाही तुझ्यासमोर. हेच माझ्या राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊंचे संस्कार होते दादा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. असो, आपलं कीर्तन हे उशिरा सुरू झाले परंतु मी टायमातच सोडणार आहे. म्हणून प्रत्येकाने वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपले दोन्ही हात वरती घ्यायचेत. आपण एकदा वारकरी भजन घेऊयात. सगळ्यांनी हात वरती घ्यायचे, कारण मी जरी पाहत नसले तरी आपले देव जो आहे ना, भगवान परमात्मा वरतून पाहतोय. म्हणून सगळ्यांनी दोन्ही हात वरती घ्यायचे. मागं बसलेले, पुढं बसलेले, गाडीत बसलेले, झोपलेले, महिला मंडळ हात वरती करा. वरती हात घ्यायचेत आणि प्रत्येकाने मनापासून भगवंताचं नाव घ्यायचे. घरी तर घेत नाहीत पण इथं तरी घ्या. विठोबा रखुमाई, 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 घ्या आपले हात खाली. महाराज वरती करायला सगळ्यांना सांगावं लागतं परंतु खाली करायला कोणाला सांगावं लागत नाही. आता तुम्हाला एक शिक्षा देणार मी. महिला मंडळ, फक्त महिला मंडळ दोन्ही पण हात वरती करा आपण. आणि मी जसं सांगन तसं मागं म्हणायचं. एक महिलांनी पुढे यायचंय, मी सांगन तसं माझ्या पाठीमाग बोलायचं आणि सगळ्या महिलांचा आवाज आला पाहिजे. बघू तुमचा आवाज जास्त येतो का माझा. दोन्ही हात वरती करा. माग बसलेला आजी, ज्ञानदेव जनाबाई, ज्ञानदेव जनाबाई, ज्ञानदेव जनाबाई, ज्ञानदेव जनाबाई. मोठ्याने बोला, मला आवाजच येत नाही. ज्ञानदेव जनाबाई, ज्ञानदेव जनाबाई, सोपान काका मुक्ताबाई, ज्ञानदेव जनाबाई, ज्ञानदेव जनाबाई, सोपान काका मुक्ताबाई, सोपान काका मुक्ताबाई. मागच्या बाया बोलत नाही. तुम्हीच कबूल केलं, तुम्ही बोलत नाही बघा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला
विठ्ठल. भगवंताचं नामस्मरण करत जा सगळ्यांनी. गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला. भाळावरती गोपीचंदनाचा टिळा लावा. अरे ते देवाला आवडतं ना. काय आवडतं देवाला? गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ. तुळशी माळा गळा गोपीचंदन टिळा हृदयी जिव्हाळा वैष्णवाचा हृदयी जिव्हाळा वैष्णवाचा. चंदा टिळा गोपीचंदा टिळा हृदयी कळवळा वैष्णवाचा हृदयी कळवळा वैष्णवाचा. आता मी सांगितलं इथं गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ घाला. कोण कोण घालणार हो? वर हात करा. कोण कोण घालणार? कोण माझं ऐकणार बघू. तुम्ही घालणार का? हा? बघा या काकांनी घातली होती पण त्यांची तुटली. कोण? हा पोहायला गेली वाटतं. कोण कोण घालणार सांगा लवकर. सकाळच्या हा? घरी करा की मग. असो सगळ्यांनी गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ घाला. भाळावरती गोपीचंदनाचा टिळा लावत जा. आपल्या कीर्तनाची नियोजित वेळ संपलेली आहे. देवा माझे मन लागो तुझे चरणी. देवा माझे मन लागो तुझे चरणी. संसार व्यसनी पडोने दी. नामस्मरण घडो संत समागम. वाउगाची भ्रम नको देवा. असो आपली कीर्तनाची नियोजित वेळ संपलेली आहे. मी जाता जाता 2 शब्द सांगून जाईन ते तुम्ही लक्षपूर्वक ऐका. बघा. दररोज घर असावे घरासारखे नकोच नुसत्या भिंती. ऐका. दररोज घर असावे घरासारखे नकोच नुसत्या भिंती. तेथे असावा प्रेमळ जिव्हाळा नकोच नुसते नाते. महिला मंडळ पुरुष मंडळ आपण प्रपंच करतोय दादा. आपल्या घरामध्ये प्रेम आणि जिव्हाळा असायलाच पाहिजे. प्रत्येकाच्या घरामध्ये प्रेम आणि जिव्हाळा असायला पाहिजे. अरे संकट हे कोणतंही येऊ द्या परंतु आत्महत्या त्याच्यावरती पर्याय नाहीये.